नमस्कार. नमस्कार. मी प्रकाश पोरे. वेगळा विदर्भ हा प्रश्न गेल्या 100 वर्षापेक्षा जास्त भिजत पडलेला आणि त्याच विषयावर काल आज ते दोन्ही दिवस एक चर्चासत्र ठेवलं. त्या चर्चासत्रासाठी दिल्लीचे टायगर, विदर्भाचा टायगर अशोक वानखेडेला मी मुद्दाम बोलावलो आणि त्याचकरिता आपण आता त्यांची एक थोडी मुलाखत घेऊया. अशोक, नमस्कार. मला सांगा, वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत कित्येक वर्ष झाले हे आंदोलन चालू आहेत. राजकारण्यांनी, सर्व पार्ट्यांनी, अनेकांनी ठराव वगैरे या सगळ्या संदर्भामध्ये केले. आता तरी असं असल्यानंतरही वेगळ्या विदर्भाचं इज्जत गोंगडा अजून का पडलेला आहे तुम्हाला? मला वाटतं की आपला जो संघर्ष आहे तो आपण नेहमी चुकीच्या हातात देत आहोत. जर आपण आतापर्यंत पाहिलं, जो या संघर्षाला ज्याला आपण पुढे करतो तो सरकारमध्ये जाऊन कुठेतरी पद घेतो, काय घेतो. आता तुम्हाला उदाहरण म्हणजे मी नावं घेण्यात मी कोणाचं म्हणजे कधी कमा पाळत. मी एका कार्यक्रमाला असताना विलास मुत्तमवार त्या ABP माझाच्या कार्यक्रमामध्ये विदर्भावर मी होतो आणि विलास मुत्तमवार सांगायला लागले की ते विदर्भ का आम्हाला वेगळा हवा. मी म्हटलं, साहेब तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही केंद्रात मंत्री असताना तुम्ही काय केलं विदर्भासाठी, विदर्भ वेगळा होण्यासाठी? पार्टीचे जनरल सेक्रेटरी असताना तुम्ही काय केलं? आता तुम्ही मोकळे आहात, तुम्हाला काहीही काम नाही, सगळी दुकानं बंद आहे, तर तुम्हाला ही छोटी गुमटी दिसते आमचा पानखेडा, तिथे येऊन बसतो तुम्ही पुन्हा मालक व्हायला. अशा लोकांना लाथा मारून बाहेर केलं पाहिजे. नाही, त्याच्या तेव्हा नुसतं विदर्भ म्हणून आपण असं संगोष्ठी करत राहणार, कागदं बनवणार, पब्लिकेशन काढणार, विदर्भावर अन्याय झाला सांगणार. जे लोक शेतकरी आत्महत्या करतात त्यालाच आपण सांगणार की तू आत्महत्या करतो. सगळेच माहीत आहे ज्याच्या घरी आत्महत्या आहे. पूर्ण विदर्भाला माहिती आहे यवतमाळ जिल्हा सर्वात जास्त आत्महत्या आहे. आपण पेपरात छापून भाषणात बोलून अजून काय नवीन करून आपल्याला तेच लोक पाहिजे ते फक्त विदर्भासाठी, ज्यांना सत्ता नको, त्यांना काही नको, फक्त विदर्भ वेगळा हवा. आम्ही कसं म्हणत नाही की विदर्भात कोणाची सत्ता हवी आहे. विदर्भ वेगळा करा. कोणी BJP या, काँग्रेस या, लेफ्ट या, कुठली तिसरी पार्टी या. आता हे देवेंद्र फडणवीस विदर्भ म्हणून पूर्ण ओरडत होते. मुख्यमंत्री झाली, दुकान चालू झाली, विदर्भावर लागणार. ज्या दिवशी याची दुकान संपेल त्या दिवशी पुन्हा हे विदर्भ करेल. लिहून घ्या माझ्याकडे तुम्ही. ज्या दिवशी त्याला काही काम नसेल आणि बहुतेक या निवडणुकीत असं होऊ शकतं की त्याची निवडणूकही तो हरवेल, मग तो शोधत येईल त्या ऑफिसमध्ये, साहेब तुमच्याकडेच येईल तो की आपण विदर्भासाठी काहीतरी केलं पाहिजे. यांना लाथा मारायची. विदर्भ अजून 50 वर्ष आपण लढू, पण त्या लोकांना घेऊन सोबत लढलं पाहिजे ज्यांची खरोखरच विदर्भासाठी तळमळ आहे. ज्यांनी आपल्या इकडे आपल्या याच्यात किती कामं करणारी लोक आहेत. दुसरी तिसरी पिढी विदर्भासाठी लढते आहे. आपण हे गुळाची गणपती स्थापित करतो आणि मग हे दुसरे मोंगळे त्याला चाटून फास्त करतात. किती लोक आहेत अशी? किती लोकांना जामवंतराव धोडेपासून किती लोकांना मोठं केलं विदर्भ मुवमेंटने? त्याची परिणिती काय झाली? विदर्भाच्या नावावर मोठं व्हायचं, आकाशाला साक्षी ठेवून समुद्राच्या साक्षीने लग्न करायचं. या गोष्टी आहेत भाऊ. ह्या आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण विदर्भाचं आंदोलन नुसतंच असं बोलत राहू. म्हणजे मी चुकलो असेल, सर्वात लहान आहे तुमच्यात वयाने आणि मी स्पष्टपणे बोलतो. प्रॉब्लेम हा आहे सर्वात मोठा. कारण आपल्याला कोणाची दुकान नाही. तुम्ही पाजला तर चहा, नाही तर आपण कुठे बसून चहा पिऊ शकतो. मग नेमकं कुठल्या दिशेने जायला पाहिजे? जायला आपण शेतकऱ्यांना सांगतो तुझी स्थिती वाईट आहे. त्यांना काय, त्याची वाईटच आहे साहेब. आणि त्याचा तुमच्यावर विश्वास नाही, कारण आतापर्यंत आपण फसवतच आलेलो आहे. त्यांना नेता फसवत आले, आमदार फसवत आले, खासदार फसवत आले. यवतमाळ जिल्ह्यातील जेवढे पूर्व खासदार आहेत, आता वर्तमान खासदार आहे, आता हा खासदार नवीनच झाला, पण याच्या अगोदरचे जितके खासदार आहेत त्यांना असा रस्त्यावर बसून मारला पाहिजे जोड्यांनी. की तुम्ही आतापर्यंत काय केलं? भावना गवळी किती वेळा खासदार होती, किती वेळा बोलली ती विदर्भाचा प्रश्न घेऊन, किती प्रश्न टाकले तिने लोकसभेमध्ये, किती वेळा वॉकआउट केलं लोकसभेमधनं. घरी कोणाची आत्महत्या झाल्यावर आपण नुसतं त्या परिवारासोबत फोटो काढायला जातो हे नव्हे. त्यामुळे त्या लोकांमध्ये एक उत्साह जागृत करायला हवा. आपल्या युवकांना माहीतच नाही, त्यांना इथं शिक्षण घ्यायचं आणि पुण्या मुंबईला जाऊन नोकऱ्या करायच्या. का आपली पोरं आपल्या घरी नोकरी नाही करू शकत? का तिथं 50,000 रुपयामध्ये 25,000 रुपये फक्त घर भाडं द्यावं लागतं? का आपल्या घरी राहून काम नाही करू शकत पोरगं आपलं? त्यासाठी
विदर्भ पाहिजे. आमचा विदर्भ आम्हाला काही नसलं तरी चालेल. आम्ही भूकं मरू. तुमच्या राज्यात मेल्यापेक्षा आमच्या राज्यात मेल्याचं सुख आहे आम्हाला कमीत कमी. आणि ज्यामुळे हे बॅकलॉग हे कधी काही करणार. हे नुसतं बोलतील. पुण्या मुंबईचे सगळे लोक येतात. काँग्रेसला विदर्भ वेगळा नको असतो, कारण जेव्हा काँग्रेस सत्तेत असते तर विदर्भामुळे सत्तेत असते. त्याला वाटते आपण जर विदर्भ वेगळा केला तर दिल्लीत मुंबईत सरकार पडते. मग बीजेपी आम्ही लहान राज्यांना मग काय झालं ते फेफरं पडलं का त्या नरेंद्र मोदीला. ते लहान राज्य विदर्भ त्याला फारच मोठा दिसतो गुजरातपेक्षाही. इथं फोकणाने मारून गेला तो चहावर चर्चा. कोणी केली चहावर त्याची चर्चा ऑर्गनाईज? आपणच केली ना विदर्भवाल्यांनी. आपण बाहेरच्या लोकांना बोलावतो, साहेब आम्हाला लय त्रास आहे, लेकिन आता काय झालं पाणी यावर्षी चांगलं आहे, त्यामुळे असं वाटते आम्हाला यावेळेस चांगलं पीक येते आणि आम्हाला सुखी येईल. आणि आम्हाला सुखी राहायची शक्यता म्हणजे सवय नाही. त्यामुळे येणाऱ्या सुखाचं दुःखात कन्वर्ट करण्यासाठी मोदी साहेब तुम्ही या, आम्हाला गोड गोड बोला, आम्ही तुम्हाला मतं देतो, तुम्ही आमच्यावर लाता मारा म्हणजे आम्हाला बरं वाटतं. हेच केलं ना आपण. तो तर निर्लज्ज आहे, पुन्हा येऊन बसला. त्यामुळे बाहेरच्या लोकांना सोडा. कुठल्याही राजकीय दलातली लोक तुम्हाला मदत करणार नाही. सगळ्यांची दुकानं मोठी आहेत. आणि महाराष्ट्रासारखं मोठं दुकान मिळाल्यानंतर मग ती विदर्भाचं छोटं दुकान कशाला चालवते. शिवसेना म्हणतो आम्हाला विदर्भ नको. काय नको? संयुक्त महाराष्ट्र 107 लोकांनी शहीद झालं, आम्ही संयुक्त महाराष्ट्र केलं ना बाबा. पण संयुक्त महाराष्ट्र केला तर ते संयुक्त विकास हवा ना. ते जे हुतात्मे झाले ते काही याच्यासाठी झाले नाही, ते मुंबई महाराष्ट्रात. पण त्याला आपण संयुक्त महाराष्ट्र, आपण त्यांचीही गोष्ट ठीक करू. होते ना उद्धव ठाकरे 2.5 वर्षात त्यांनी बॅकलॉग तरी भरला का? जेव्हा की बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः म्हटलं की जर 2 वर्षामध्ये आमची सत्ता असल्यानंतर जर झालं नाही तर मी स्वतःहून वेगळा विदर्भ देईन म्हटलं ना ते. आता आपल्या वडिलांच्या दिलेल्या वचनाला जर पाळण्यासाठी उद्धव ठाकरे बीजेपीला लात मारून मुख्यमंत्री शिवसेनेचं आणू शकतात, तर मग या वडिलांच्या दिलेल्या वचनाला निभावू नाही शकत. त्यामुळे आपलं पॉलिटिकल आउटफिट नाही तर कमीत कमी जो नेता येतो त्याच्याकडनं अफिडेव्हिट घ्या, लिहून घ्या त्याच्याकडनं. कमीत कमी एवढं तरी दाखवायला होईल की किती खोटा बोलते हा. नाही तर म्हणजे आम्ही बोललोच नाही. आम्ही का म्हणलं होतं? आम्ही तसं म्हणलंच नव्हतं. कारण ते वर मोदीनं खोटं बोलणं सुरू केल्यावर खाली त्याच्या जास्त खोटं बोलायला लागले, मोदीपेक्षा मोठे. त्यामुळे आंदोलनाची रूपरेखा युवकांना जोडलं पाहिजे. त्यांना त्यांचं भविष्य किती धोक्यात आहे ते सांगितलं पाहिजे. नाही तर आजोबांनी आत्महत्या केली, बापांनी आत्महत्या केली म्हणून पोरांनी तयार आत्महत्येसाठी नाही व्हायचं. आत्महत्या हे वंशावळ नाही आहे हे त्यांना समजावून सांगायला पाहिजे. युवकांना समोर आणा, जे लोक निस्वार्थी आहेत त्यांना समोर आणा. जे नेता तुमच्या त्या नागोबासारखे आयत्या बिळावर येऊन बसते त्याने लातावरून बाहेर काढायचं नाही पाहिजे ना आम्हाला. आम्ही आमचा संघर्ष करू, अजून 50 वर्षे संघर्ष करू. पण कमीत कमी याचं सुख आम्हाला की आम्ही याने मोठा केला, हे आम्हाला लात मारून गेला, मोठा केला लात मारून गेला. किती नावं घ्यायची होत आहे. तिथे 107 हुतात्मा झाले, आपल्याकडे 115 आहेत नावं. कृषी विद्यापीठासाठी कितीतरी हुतात्मे झाले. मग तर सध्याच्या घडीला जे विदर्भाची दुर्गती 1960 पासून महाराष्ट्रानंतर जी आपली झाली, म्हणजे आपल्याकडे 12 कापड गिरण्या होत्या, त्या बंद पडल्या. आपल्या अनेक लोकांनी चांगल्या सूत गिरण्या काढल्या, जवळपास 20-25च्या वर सूत गिरण्या काढल्या. साखर कारखाने जवळपास 12 काढले. त्यातलं आता सध्या इथे चालू नाही. टाटासारख्याने चालू केलेली एमपीसी बंद झाली. तर अशी परिस्थिती असताना आता विदर्भाला जर पुन्हा पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून द्यायचं तर नेमक्या कुठल्या दिशेने आपण जायचं? विदर्भ हा आपला शेती व्यवसायाचा राज्य आहे. आपण शेतीवर भर द्यायचं. KCR सत्तेत नाही, पण मी त्या KCRला आदर्श मानतो या बाबतीत. पाण्याची जी मुबलकता त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिली, 24 तास पाणी 24 तास वीज, ती जर दिली तर याच विदर्भातला शेतकरी पूर्ण उर्वरित महाराष्ट्राच्या थोबाळावर मारेल इतकं पीक काढू शकतो. दम आहे आपल्यात. आपली जमीन आहे काळी. पूर्ण जगात म्हणजे पूर्ण देशात, भारतवर्षात जर विदर्भाची जमिनीबद्दल लोक बोलतात की काय काळीशार जमीन आहे. अरे सोनं काढणारी जमीन आहे. मेहनत करणारी लोक आहेत, इज्जतदार लोक आहेत,
शरम लोक आपल्या घरी पैसे मागायला येते म्हणून लोक आत्महत्या करून राहिले. सगळं काही विदर्भात आहे, फक्त इच्छाशक्ती नाही. इच्छाशक्ती कोणाची नाही? मुंबईवाल्याची नाही, या नेत्याची नाही. जे आपल्याकडनं येते तिथं मुंबईला जाऊन डान्स बारमध्ये खुश होते आणि आपल्या इकडं लोक आत्महत्या करतात. लाजणे वाटते यायले. गडचिरोलीमध्ये जे काही नक्षलवाद वगैरे वाढला तर तो सरकारी प्रणित आहे किंवा नक्षलवादाचं पितृत्व सरकारकडेच आहे असं एक बंधन पडलेलं आहे. त्याचं कारण गडचिरोलीचं जे खनिज आहे ते त्याच्यावर उद्योग तिथे उभारला जात नाहीत आणि ते खनिज बाहेर पडवतात. नक्सल मुवमेंट आता ही माफिया मुवमेंट झाली. ती आता शुद्ध रूपाने काही सिलेक्टेड लोकांसाठी त्यांची आर्मी म्हणून काम करते. आणि तो जो दंडकारण्याचा बेल्ट आहे, तुम्ही जो म्हणता गडचिरोली तर तिकडे छत्तीसगडपर्यंत तो दंडकारण्याचा बेल्ट आहे, तिथे डायमंडसुद्धा निघतात. हा सगळा फार मोठा तेंदूपत्ता हा फार मोठा बिझनेस आहे. बांबू हा फार मोठा बिझनेस आहे आणि ते रॉयल्टी घेतात त्यातली. ते एकंदरीत आता विदर्भाची जी काही म्हणजे विदर्भ आंदोलनाची जी आउटलाईन आहे ती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे? जनजागरण करायची, लोकांच्या मनात विश्वास ठेवायचा. ते आता गद्दार जितके होते ते गेले, आता कमीत कमी राहिले ते उडाले, ते कावळे राहिले ते मावळे. आता आम्ही मावळे ह्यावर विश्वास ठेवा. आणि जर पुन्हा याच्यात कोणी आपला विश्वासघात केला तर अक्षरशः तो तिथं निवडणूक लढतो, तिथं जाऊन बसायचं. 10 लोक जितके लोक म्हणजे 10 लाख लोक झाले, 2 लाख लोक झाले आणि गावागावात जाऊन सांगायचं कोणाला मत यायला देऊ नका. हा गद्दार आहे साला, याने आमच्या पाठीत खंजीर खुपटला, तुमच्या पाठीत खंजीर खुपटला. आपण पुन्हा ज्यांनी खंजीर खुपटला तो उद्या, आता मी तुम्हाला सांगतो, आता याला येऊ द्या देवेंद्र फडणवीसला. आपण म्हणू या साहेब या साहेब या साहेब, आपण त्याला म्हणू का तिकडे रे विदर्भाची मुवमेंट आमचं बाळ नाही चाल तिकडे. कारण आता देवेंद्र फडणवीसाला फक्त गुजरातबद्दल आस्था आहे. गुजरातच्या लोकांची आरती उतरणं, त्याचे पाय चाटणं हे त्याचं काम आहे. त्याला विदर्भाबद्दल काही मतलब नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना आता हे जे सध्याच्या घडीला जे 3 चक्क्याचं ॲटोरिक्षावालं सरकार आहे तर ह्याच्यामध्ये जी त्यांनी जी तोडमोड करून जी काही पार्टी बनवली किंवा सतत ताब्यात घेतली तर त्याच्यानंतर ही आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर ना महाराष्ट्राचं भलं होऊन राहिलं आणि नाही काय म्हणतो त्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देऊन राहिलं. नाही हे 3 चाकी सरकार जे यांनी बनवलं हे त्या गुजरातासाठी बनवलं, अच्छा महाराष्ट्रासाठी थोडी बनवलं. त्याची जबाबदेही जी आहे ते गुजरात्यांच्या प्रती आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी जसं म्हणतील तसा महाराष्ट्र चालवायचा. महाराष्ट्राला जे पाहिजे त्याच्या हिशोबाने नाही चालवायचं. त्यामुळं गोरगरीब, शाहू महाराज, फुले महाराज हे सगळी भाषणातली नावं आहेत. अंतिम माणसापर्यंत विकास हे सगळी भाषणातली हे सगळं भाषण संपलं की जसं आपल्याकडे महालक्ष्मी बसल्यावर महालक्ष्मीचं झालं की आपण सगळं उचलून ठेवून देतो पुन्हा दागिने, तसं ते 5 वर्षात भाषण झालं की शाहू फुले, आंबेडकर, गरीब, अंतिम सत्य आणि तुमचा शेतकरी, गडचिरोली हे सगळं लॉकरमध्ये ठेवतात. पुन्हा 5 वर्ष मुंबईमध्ये राज करतात. कप परेडमध्ये मस्त स्पाट पितात, मुर्गा खातात आणि म्हणतात ते विदर्भवाले मूर्ख. कोणी म्हणलं विदर्भाचं आंदोलन, अरे मूर्ख आहे म्हणे ते. कोण चालवते? पुढे ते प्रकाश पोरे आणि ते वानखडे. अरे ते वानखडेला आम्ही कुठेतरी कमिशनर बनवून प्रकाश पोरेला कोणा चेअरमॅन बनवून देतो. राहू द्या चला झालं. वानखडे कमिशनर झाला, लाल गाडीत फिरते, राहिला विदर्भ. प्रकाश पोरे अध्यक्ष राहिला. मग पुन्हा बाहेर राहिलेले लोक म्हणतात चला पुन्हा गद्दार निघाला. हेच चालू आहे 75 वर्ष. आता हे नको करायला आणि लोक मारतील बरं भाऊ. मी तुम्हाला सांगतो लोक चूप आहे याचा अर्थ ते मूर्ख आहे तसं धरू नका. बांगलादेश व्हायला वेळ लागत नाही. मी अजूनही सांगतो. माथेपुरुष जन्माला येतील त्याच्या घरी 3-3 लोकांनी आत्महत्या केली. मग तो म्हणेल मराठा अगोदर 2-4 लोकांनी घेऊनच मरतो. नंबर आपला लागल कारण सर्वात जास्त त्यांचा विश्वासघात आपण केला. मला असं वाटतं की अतिशय स्फोटक अशी विधान. नाही स्फोटक नाही भाऊ. हे काय आपल्या मनातले खदखद आहे. आपण सगळे एकत्र बसलो. माझ्यापेक्षा तुम्ही वरिष्ठ आहात, वर्षानुवर्ष तुम्ही काम केलेले आहेत. मी वर्ष आपलं आयुष्य विदर्भ मुवमेंटसाठी केलं आणि मग आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो की अजून का नाही झालं. मी वरनं पाहतो, दूरनं पाहतो तर मला जे आतमधलं दिसतं ते मी तुमच्यासमोर मांडतो.
आणि ही माझ्या अशोक वानखेडेची हे मनोगत नाही, हे विदर्भातल्या 2.5 कोटी लोकांचं मनोगत आहे. फक्त मी बोलतो ते बोलून नाही राहिले. सत्ताधाऱ्यांचं असं या सगळ्या संदर्भामध्ये म्हणणं आहे की विदर्भाच्या चळवळीला विदर्भातील लोकांचा सपोर्ट नाही आहे. आपण काहीच करायचं नाही. जे गद्दार निघाले त्याने जे आज इलेक्शनमध्ये पाळायचं, म्हणजे जे बोलणं बंद कर. तुम्हाला लोकांचं समर्थन नाही, तुला आहे का? तुला आहे ना? चल निवडणूकला दाखव, निवडून दाखव. 2 वेळा आपटला की आयुष्यात म्हणणार नाही लोकांचं समर्थन नाही. तुला तरी आहे का? तोंड वर करून घेतं. मला असं वाटतं की अतिशय स्फोटक अशी एक मुलाखत आपली झालेली आहे आणि यावरून या विदर्भातले जे काही युवक आहेत, विदर्भाच्या संदर्भातील ज्या ज्या लोकांना प्रेम आहे अशा सर्व लोकांना बरीच याच्यातून दिशा मार्गदर्शन सगळं त्यांना प्राप्त झालं ते आपण धन्यवाद देऊया अशोक वानखेडे. नमस्कार. चल चलो खाना खा पूर्ण ब्रह्म. आता आपण त्या कामासाठी जाऊ ज्यासाठी आपण जमलेलो आहे. सफल होईल थोडं जा तिकडे त्यांच्यासोबत, तिकडे जा ना, तिकडे जा.